हनुमंत सिद्धराम बनसोडे, उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा औंढी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. मराठी इयत्ता 6वी, पाठ 18वा, बहुमोल जीवन. ही एक कविता आहे आणि या कवितेचा आपण भावार्थ पाहूया. या कवितेचे कवी आहेत रमण रणदिवे. या कवीचा जन्म झालेला आहे 1949 रोजी. रमण रणदिवे हे प्रसिद्ध कवी आहेत. ऋतू फुलांचा, चंद्र मेंदीच्या खुणा, संप्रदार, काहूर, समर्पण हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. ही कविता काहूर या कविता संग्रहातून घेतली आहे. कवितेचा भावार्थ आपण पाहूया. जीवन जगत असताना प्रत्येकास सुख दुःखांना सामोरे जावे लागते. आयुष्यात सुख आणि दुःख येत जात असतात. आपल्या मनासारखे काही घडत नाही म्हणून रडत बसू नये. जीवनात आलेल्या संकटांना तोंड देता आले पाहिजे. आलेल्या संकटांना सामोरे जाता आले पाहिजे. जीवन मूल्यवान आहे, त्याचा त्याग कोणीही करता कामा नये असा बहुमोल संदेश कवी रमण रणदिवे यांनी दिलेला आहे. कविता आपण ऐकूयात. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, फुले निखळून पडती तरीही झाडे सारखे झडते का, भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला, गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला, काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला, पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवे पण सृष्टीला, देह जळाला म्हणून धरणी एक सारखी रडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, रोज नभांचे रंग बदलती घनदाटून येतात तरी, निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी, औसेला पाहून पौर्णिमा नवात रुसुनी बसते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, सुख दुःखाची ऊन सावली येते जाते राग नको, संकटास लिहिल्या भिडावे आयुष्याचा त्याग नको, बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरून मिळते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. कवितेचा थोडक्यात अर्थ आपण पाहूया. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, फुले निखळून पडती तरीही झाडे सारखे झडते का. मनासारखे घडणे म्हणजे हवे ते मिळणे, आपल्या अपेक्षेप्रमाणे घडणे. निखळून पडणे म्हणजे देठापासून फुले गळून पडणे. झडणे म्हणजे वठणे, जीर्ण होणे. आपल्या आयुष्यात आपल्या मनाप्रमाणे, मर्जीप्रमाणे सर्व काही घडत नाही. आपल्या अपेक्षेप्रमाणेही घडत नाही. फुले झाडापासून निखळून पडली म्हणून, देठापासून फुले गळून पडली म्हणून झाड एकसारखे वठत नाही, किंवा झाड आपल्या मनाप्रमाणे घडले नाही म्हणून रडतही बसत नाही. पुढील कडवं आहे. भोगावे लागतेच सगळा जे येते ते वाट्याला, गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला, काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. भोगावे लागणे म्हणजे सहन करावे लागणे. बोटे मोडणे म्हणजे तक्रार करणे. सकला म्हणजे सर्वांना आणि लतिका म्हणजे वेल. जे जे आपल्या वाट्याला येईल ते ते सर्वांना सहन करावेच लागते. याची तक्रार करत बसलो, रडत बसलो तर कोणताही उपयोग होणार नाही.
गुलाबाला काटे आहेत म्हणून गुलाब तक्रार करत बसत नाही, कोणालाही दोष देत नाही. फुलाबरोबर काटे दिले म्हणून वेल मातीवर कधी रुसत नाही आणि रागावत नाही. म्हणून आपल्या मनासारखे या जीवनात घडत नाही. पुढील कडवं आहे, वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला, पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवेपण सृष्टीला. देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. वसंत हे ऋतूचे नाव आहे. याच ऋतूमध्ये फुले उमलतात, झाडे झुडपे हिरवीगार असतात. ग्रीष्म हा एक ऋतूच आहे. या ऋतूमध्ये उष्णता अधिक वाढत जाते. शालू म्हणजे भरजारी साडी, धरणी म्हणजे भूमी, पृथ्वी, सृष्टी म्हणजे जग. वसंत ऋतूत सर्वत्र आल्हाददायक वातावरण असते. धरती सौंदर्याने नटलेली असते. ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा. या ऋतूत धरणी भाकास होते. चोहीकडे पालापाचोळा पसरलेला असतो. कवी सांगतात की या धरणीवर, या धरतीवर चांगला ऋतूही येतो, आल्हाददायक वातावरणही असते आणि तो ऋतूही गेला की पुन्हा ग्रीष्म ऋतूही येतो, म्हणजे उन्हाळा ऋतूही येतो आणि धरणीला जाळतो. पावसाळा आला की पुन्हा धरणी हिरवा शालू नेसते, म्हणजे हिरवळ पसरते. आपले शरीर उन्हाने जळते म्हणून धरणी रडत बसत नाही, तर ती पुन्हा काहीतरी चांगलं घडण्याची नेहमी वाट पाहत आशेवर जगत असते. म्हणून या जीवनात सर्व काही मनासारखे घडत नाही. पुढील कडवं आहे, रोज नभाचे रंग बदलती घनदाटून येतात तरी, निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी. हौशेला पाहून पौर्णिमा नभात रुसुनी बसते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. नभ म्हणजे आकाश, नक्षत्रे म्हणजे चांदणे तारे, घन म्हणजे ढग, हौशेला म्हणजे अमावशेला. ढग दाटून येणे म्हणजे काळे कुट्ट ढग येणे. मुलांनो, दररोज आकाशाचे रंग बदलत असतात. आकाशात अधूनमधून काळे कुट्ट ढग येतात. कधी आकाश निरभ्र असते, कधी कधी आकाशात विविध कलाकुसरीही पाहता येतात. आकाशात जेव्हा आपल्याला निराशेत बुडालेले तारे पुन्हा नव्याने लुकलुकतात, निराशेचे रूपांतर काही दिवसांनी आशेमध्ये होत असते. अमावस्याला चंद्र दिसत नाही, त्या दिवशी अंधारी रात्र असते, म्हणून चंद्राची पौर्णिमा रुसून बसत नाही. अमावस्या संपली की पौर्णिमा येते, पौर्णिमा संपली की अमावस्या येते. जीवनात आपल्या अंधारे येईल म्हणजे निराशा येईल म्हणून खचून जाऊ नये. म्हणजेच जीवनात पौर्णिमा येणार आहे अशी आशा आपण ठेवायची आहे. आपल्या यशाची वाट आपल्याला दिसणार आहे. म्हणून या जीवनात मनासारखे सर्व काही घडत नाही. काही वेळेला चांगलं घडेल म्हणून हुरळून जाऊ नये, वाईट घडलं म्हणून रडत बसू नये. पुढील कडवं आहे, सुख दुःखाची ऊन सावली येते जाते राग नको, संकटासलेली या भिडावे आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरूनी मिळते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. ऊन सावली या शब्दाचा अर्थ येथे सुख दुःख घेऊया. लिलिया म्हणजे सहज, भिडावे म्हणजे सामोरे जाणे, फिरूनी म्हणजे पुन्हा. विद्यार्थी मित्रांनो, कधी सुख येते कधी दुःख येते, त्याप्रमाणे दिवसा ऊन पडते आणि ढगाच्या आड सूर्य गेला की सावलीही पडते. उन्हाचे चटके कोणालाही आवडत नाहीत, तसे दुःखाचेही चटके आपल्याला आवडत नाहीत. इथे कवी सांगतात की जसे ऊन सावली निसर्गात आहेत, तसे आपल्या जीवनात सुख आणि दुःख येणार आहेत. आपल्या जीवनात कोणतेही संकट आल्यास सामोरे जाऊन
संकटाचा सामना करावा लागेल, संकटाला न घाबरता सामोरे जाऊन संकट परतावून लावावे. संकटाला भिवून आपले आयुष्य कधीच सोडू नये, आयुष्य संपवू नये, आयुष्याचा त्याग करू नये. आयुष्यात सुख दुःख संकटे येणारच आहेत. काही जण संकटाला घाबरून आपले आयुष्य संपवतात, पण कवी ते सांगतात की हे जीवन बहुमोल आहे, हे मानवी जीवन फार किमती आहे, मानवी जीवन अमूल्य आहे, हे बहुमोल जीवन पुन्हा पुन्हा मिळणार नाही. म्हणून मानवी जीवनात मनासारखे सर्व काही मिळणार नाही. म्हणून न रडता हसत हसत सुंदरपणे आपले आपण जीवन जगावे, असा संदेश कवीने या कवितेत दिलेला आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, फार सुंदर अशी ही कविता असून या कवितेत कवीने आपल्याला सुंदर जीवन जगण्याचा सल्ला दिलेला आहे. विद्यार्थी ही जीवन जगत असताना सुख दुःख येणारच आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये आलेल्या संकटांना परतावून लावून मिळणारे जे जीवन आहे ते अगदी सुखानं आणि आनंदाने जगावे, असा हा सल्ला या ठिकाणी दिलेला आहे. धन्यवाद.